मनसे नेते आणि मुंबईचे मनसे शहर अध्यक्ष संदीप देशपांडे यांना अज्ञात व्यक्तीने धमकीचा फोन केलेला आहे आणि मराठी विरुद्ध अमराठी वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांना हा धमकीचा फोन आलेला आहे असं सांगण्यात येतं। तसंच राज ठाकरे हिंदू विरोधी आहेत, त्यांनी माफी मागायला हवी अशी मागणी या अज्ञात इसमानं या फोनद्वारे केलेली आहे। तर भैया आमच्या पक्षाची मान्यता रद्द करा असं म्हणत असतील तर त्यांना मुंबईत राहू द्यायचं की नाही, महाराष्ट्रात राहू द्यायचं की नाही याचा विचार आम्ही करू असं वक्तव्य संदीप देशपांडे यांनी जाहीरपणे केलं होतं। जाहीरपणे आपली भूमिका मांडली होती आणि सध्या सुरू असलेल्या या वादाच्या पार्श्वभूमीवर संदीप देशपांडे यांना हा अज्ञात निनावी फोन आला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येते। हॅलो 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 हा शिवी कशाला देत आहे? अरे तू शिवी दिलीस ना पहिले मला, तू दिली की दिली तू दिली शिवी? दे तुला ना मारायच कधी ते जाऊ दे, तुझी अवकात नाही तेवढी. ए, तुझी भूक अवकाश आहे नको. का रे भैया? हा हा भैया हा, कोणाला तू म्हणतो फोन ना? चल तुला हा पत्ता दे, उद्या येतो, तुझ्या हिंमत असेल तर उभा राहा आणि तिथे हा तिकडेच येतो ना मी. कसाल तुला ये मी ना, येऊन माझ्या घरी समोर भेटतो. येतोस, हा ये चल बघू हा तुझ्या येतो हिंमत येतो. किती येते। हा ठीक आहे येतो येतो. हा ये हा हे बघ तू हिंमत. हम्म? बघ हिंमत येतो. कधी यायचं ते सांग. ए जा रे भैया, ए काय भैया सीट आणून निवडून आणून दाखव. काल रात्री 10:15 वाजता मी जेव्हा माझ्या घरी होतो त्यावेळेला पहिला फोन आला आणि नुसत्याच शिव्या घालत होता. त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी फोन केला, तेव्हा मी त्याला मी आता कॉल रेकॉर्ड करतोय आणि कॉल रेकॉर्ड केला. आणि त्यावेळेला सुद्धा तुम्हाला घरी येऊन मारू, तुम्हाला हे करू, हे असल्या धमक्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना घाबरत नाही, संदीप देशपांडे घाबरत नाही. माझ्यावर हल्ला सुद्धा झाला तरी मी घाबरलो नाही. तर आतल्या फालतू लोकांच्या धमकीला मी घाबरणार पण.